नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. एलएस मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात काही बातम्यांचा वेगवान आढावा. सरकार चर्चेस तयार असल्याचा अमित शहांचा दावा. तर चर्चा करायची की गोंधळ याचा निर्णय विरोधकांनी घ्यावा. अमित शहा यांचा विरोधकांवर निशाणा. राहुल गांधी यांचा अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा. अमित शहा फक्त लेक्चर देतात तर पॅलेट गन चालवण्याचे आदेश कोणी दिले? राहुल गांधींचा अमित शहा यांना सवाल. संजय राऊतांविषयी खासदार नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेंविरोधात राऊत यांनी अपशब्द वापरल्याचा नरेश म्हस्केंचा दावा. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांचा राजीनामा. फेब्रुवारीपर्यंतची मुदत पूर्ण करून टाटा सन्स मधून बाहेर पडणार एन चंद्रशेखरन. राजीनाम्यानंतर शेअर्सवर होणार परिणाम. संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल. आम्हाला अमित शहा यांचं व्याख्यान नको आहे, आम्हाला उत्तरं हवी आहेत. ट्विटद्वारे साधला अमित शहांवर निशाणा. अंबरनाथमध्ये मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा. मालमत्तेच्या ताब्यावरून वाद तर भाजप कार्यकर्त्यांना मारहाण. शिर्केंच्या गाडीची तोडफोड करत पोलीस ठाण्याबाहेरही राडा. या होत्या वेगवान हेडलाईन्स. आता पाहूयात सविस्तर बातम्या. वळूयात पहिल्या बातमीकडे. सरकार संसदेत कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी तयार आहे असं अमित शहा म्हणतात. विरोधकांचा उद्देश चर्चा नसून उन्हीवाद चव्हाट्यावर आणणं आहे. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी उद्या देईन असंही अमित शहा म्हणतात. तर त्यावर राहुल गांधींचं वक्तव्य समोर आलंय. अमित शहा यांच्यामध्ये सत्य बोलण्याचं धैर्य नाहीये. अमित शहांची शांतता हीच त्यांची कबुली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोदी सरकार संसदेत कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी तयार असल्याचं म्हटलंय. मात्र विरोधकांचा उद्देश चर्चा नसून सरकारच्या उणीवाचा वाट्यावर आणणं असल्याचाही आरोप शहा यांनी केलाय. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण उद्या देणार असल्याचं अमित शहा यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्यावर पलटवार केलाय. अमित शहा यांच्यामध्ये सत्य बोलण्याचं धैर्य नाहीये असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. तसेच अमित शहा यांची शांतता हीच कबुली असल्याचंही राहुल गांधी म्हणाले. त्यामुळे संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. का सवाल है सरकार की ओर से किरण रिजिजू जी ने, जो हमारे पार्लियामेंट्री अफेयर्स मिनिस्टर है, उन्होंने बहुत स्पष्ट कर दिया है कि जो नीट आंदोलन के छात्र प्रदर्शन पर सभी प्रकार की चर्चा करने के लिए सरकार तैयार है और चर्चा के लिए समय सुनिश्चित किया जाए और विपक्ष तैयार हो जाए। पहले तो ये यही मांग कर रहे थे, हमने हाँ बोल दिया। मेरी ओर से भी मैंने कह दिया है कि मैं किसी भी सवाल का जवाब देने के लिए संसद में तैयार हूं, मगर वो चर्चा ही नहीं होने देना चाहते। अब जनता तय करे कौन भाग रहा है। आज भी मैं कहता हूं, आज 3 बजे तक स्पीकर साहब को वो पत्र दे दे। 3 बजे से लेकर कल 3 बजे तक सभी प्रकार की चर्चा के लिए हम तैयार हैं। मैं सदन में ही बैठूंगा, सबको सुनूंगा और सब चीजों का जवाब दूंगा। सरकार के पास छुपाने के लिए कुछ नहीं है। आपको स्टूडेंट्स नहीं डर रहे हैं, पूरे देश में स्टूडेंट्स नहीं डर रहे हैं, आपको भी नहीं डरना चाहिए। सर उनका जो एक सेकेंड, तो द क्वेश्चन इज नॉट whether Mr. Amit Shah comes and opines. We don't care what he has to say. Okay. First of all, the most important thing to understand is 20 दिन के लिए गायब हो गए। यहां बैठे थे, गाड़ी आती थी जाती थी, 30 गाड़ियां उनके। स्टूडेंट शुड नो दिस। 30 कार्स अराउंड अमित शाह। उनके घर के सामने जाइए, वहां पे मतलब 1000 पुलिस वाले खड़े हुए हैं कि कोई बच्चा ना आ जाए। तो गुब्बारे में से गैस निकल गई। अब लास्ट मिनट वो उसमें फिर से गैस भरने की कोशिश कर रहे हैं, बट गुब्बारा फट गया है। अमित शाह हैज नो करेज। द होम मिनिस्टर ऑफ इंडिया हैज नो करेज। ही कैनॉट कम टू द हाउस। सध्या देशाच्या राजकारणात अमित शहा आणि राहुल गांधी यांच्यात जे राजकीय युद्ध सुरू आहे त्यावर संजय राऊत यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमित शहांचं व्याख्यान नको, आम्हाला उत्तरं हवी आहेत. विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. गोळीबाराचे आदेश कोणी दिले? संजय राऊत सवाल विचारतात. अमित शहांची प्रतिमा धुळीस मिळाली असती. आम्हाला अमित शहा यांचं व्याख्यान नकोय, आम्हाला उत्तरं हवी आहेत.
विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाई संदर्भात नेमके आदेश कोणी दिले? विद्यार्थ्यांवर गोळीबार का करण्यात आला? तसेच खिळे असलेल्या लाठ्या वापरण्याचे आदेश कोणी दिले? हा आदेश गृह मंत्रालयाकडून आला असल्याचा आरोप करत अमित शहा यांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते का, याचं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी करत खासदार संजय राऊतांनी ट्विट केलंय. विद्यार्थ्यांवर गोळीबार का करण्यात आला, तसेच खिळे असलेल्या लाठ्या वापरण्याचे आदेश कोणी दिले, असं संजय राऊत म्हणतायत. हा आदेश गृह मंत्रालयाकडून आला असल्याचा आरोप करत अमित शहा यांनी विद्यार्थ्यांना गोळीबार करण्याचे आदेश दिले होते का, याचं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी करत खासदार संजय राऊतांनी ट्विट केलंय. वळवत पुढच्या बातमीकडे. मनोज जरांगे पाटील आपल्या लेकरांसाठी लढतायत. समाज बांधव कष्टातून कमावलेल्या गाड्या मला फिरण्यासाठी देतात. नवीन गाडी घेतली तर माझ्या हस्ते पूजन करतात. मात्र तुम्हाला कोण विचारते? जरांगे पाटलांचा विरोधकांना टोलाय. मनोज जरांगे पाटील आपल्या लेकरांसाठी लढत आहेत, त्यामुळे समाज बांधव आपल्या कष्टातून कमावलेली गाडी मला फिरण्यासाठी देत आहेत. कोणी नवीन गाडी घेतली तर त्या गाडीचं पूजनही माझ्या हस्ते करत आहेत. मात्र तुम्हाला कोण विचारतंय? घंटा अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टोला लगावलाय. अरे दानसूर लागते, दानसूर लागतो. तुम्हाला कोणी विचारित नाही घंट्या. माझ्या जातीतले लोक, त्यांना वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना. आमच्या नोकरदार वर्गाला वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना बाबा. हे व्यावसायिकांना, उद्योगपतींना, सगळ्यांना असं वाटतं की आपल्याकडे देवाने भरपूर दिलंय ना. मनोज जरांगे पाटील आपल्या लेकरासाठी लढतो ना. मग आपण, आपल्याजवळ गाडी आहे ना, देवाने आपल्याला दिली ना, कष्ट करून कमावलेली. आमच्या गाडीत बसा पाटील म्हणते. तुम्हाला कोण बसा म्हणतात घंट्या? तुम्हाला कोणी मोजित करावं? तुम्हाला इचेरी सुद्धा नाही, सायकल सुद्धा द्याय ना कोणी. माझ्या जातीचे लोक येतात, इंडिका आली बसा, पूजा करायची, नवी गाडी घेतली बसा. सायकलीची पूजा करून घेतल्यात माझ्याकडून. शाळेची पूजा करून घेतात लोक. नवी गाडी आणली की त्याने आणली ती, मला बाबा मी कष्ट केलेलं आहे माझ्या गाडीत. वळवत पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे सोलापुरातून. सोलापूरचे आमदार कल्याण शेट्टींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी प्रकरणी 2 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याची भाजपची मागणी आहे. कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचा दावा करण्यात आलाय. सुरक्षेत वाढ करून कुटुंबियांनाही संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची तसेच धमकी देणाऱ्या व्यक्तीचा तातडीनं शोध घेण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. दिवशी 7 तारखेला शुक्रवारी रात्री ज्या 2 समाजकंटकांनी आमदार साहेबांना त्यांच्या ड्रायव्हरला सांगून ही जीवे मारण्याची धमकी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे, त्याचं आम्ही भारतीय जनता पार्टी अक्कलकोट आणि सोलापूर अशा वतीनं तीव्र निषेध करतो. आणि जे ते समाजकंटक आहेत, आम्ही आज साहेबांना निवेदन दिलंय. साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वस्त केलंय की आम्ही लवकरात लवकर योग्य ती कारवाई कशी करता येईल ती करतो म्हणून आम्हाला सांगितलेले आहेत. आम्ही या ठिकाणी आज सगळे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी, सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी शांतीत आम्ही सगळेजण येऊन या ठिकाणी आज आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर साहेब आणि SP साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे की लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांच्यावर कार्यवाही व्हावी. सोलापूर जिल्ह्याचे नेते आणि अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या हत्येची सुपारी दिल्याची घटना कालच उघडकीस आली. खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून आज सचिनदादा कल्याण शेट्टी संबंधित जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम करतायत आणि अशा लोकप्रतिनिधीला हत्येची सुपारी देण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. कालच त्या आरोपींवरती गुन्हा दाखल झाला, त्यांना अटक झाली. मात्र आमची मागणी आज SP साहेबांकडे अशी केली की सचिनदादा यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, कारण लोकप्रतिनिधी म्हणून सचिनदादा काम करत असताना अशा पद्धतीच्या धमक्या येणं आणि हत्येची सुपारी देण्याची घटना अत्यंत गंभीर आहे. आणि अशा पद्धतीच्या फक्त सुपारी देण्याचा विषय नाही, तर त्याच्या पाठीमागं एक शक्ती काम करत असल्याचा दाट संशय आम्हाला आहे. आणि पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे की सचिनदादांना त्यांनी सुरक्षा वाढवून देण्यात यावी, कारण सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना आज अक्कलकोट ठिकाणीच नाही तर संबंधित जिल्ह्यातनं हजारो लोक सचिनदादांना दररोज भेटण्यासाठी येत असतात. आणि अशा लोकप्रिय नेत्याला हत्येची सुपारी देण्याची घटना, त्यांना धमक्या येणं
अत्यंत गंभीर आहे आणि त्यांना सुरक्षित वाढ करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही आज एसपी साहेबांकडे केली. पुढची बातमी अहिल्यानगरातून. अहिल्यानगरात पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. 8 दिवसात पाऊस न झाल्यास 80% पिकं जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सोयाबीन, कपाशी, तूर, बाजरीवर पावसाअभावी संकट निर्माण झालंय. पाथर्डीतील शेतकऱ्यांची व्यथा आहे. पावसाची प्रतीक्षा कायमच आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सुरुवातीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांची पेरणी केली होती. सोयाबीन, कपाशी, तूर, बाजरीची मशागत आणि खतांची मात्रा देण्यात आली आहे. मात्र गेल्या 2 महिन्यांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. जून मध्ये पेरण्या केलेल्या आहेत. सोयाबीन, कपाशी, आता मशागत चालू आहे. खत घालायचे पण पावसाची वाट पाहू राहिलो. कपाशीची नुकसान होईल, सोयाबीनची नुकसान होईल, बाजरीची नुकसान होईल, मूग आहे, काही मुगाची नुकसान होते. आणखी 8 दिवस जर पाऊस झाला नाही तर 80% पिकं हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पाथर्डी भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यांचे प्रतिनिधी गोविंद फुंडगे यांनी पाहुयात. सुरुवातीच्या पावसामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खरीपांच्या मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील पूर्व भागात शेवगावसह पाथर्डीमध्ये गेल्या 2 महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिके जी आहेत ती पाण्यावर आलेली आहे. पाथर्डीमध्ये सोयाबीन, तूर, कपाशी, बाजरी आदी पिके शेतकऱ्यांनी घेतली गेली होती. मात्र गेल्या 2 महिन्यापासून या ठिकाणी पावसाने दडी मारल्याने जी आहे ती पिके सध्या पाण्यावर आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी शेतकरी या ठिकाणी चिंतेत आहेत. आपल्या सोबत पाथर्डीतील शेतकरी आहेत. काय सांगाल की गेल्या 2 महिन्यापासून या ठिकाणी पावसाने दडी मारली, काय परिस्थिती आहे पिकांची? साधारणतः जूनच्या 10 ते 15 तारखेच्या दरम्यान पाऊस लागवडीच्या झालता. परंतु त्यानंतर लागवडी झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा जोरदार पाऊस नसल्यामुळे पिकांची उगवण शक्यता कमी झाली. 20% उगवण क्षमताही कमी झाली. त्यामुळे एकतर उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर जे काही होणार आहे त्याच्यानंतर खर्च आहे. त्याच्यानंतर बुरशीनाशक, कीटकनाशक, खत यांच्या किमती जर पाहिल्या तर ह्या खत पिकं आणण्यामध्ये खूप अडचणी येऊ राहिल्यात. आणि याला जर थोडीशी साथ पावसाची असती तर आणखी चांगल्या प्रकारे पीक जोमाने उगवलं असतं, आलं असतं. आज साधारणतः 8 दिवसामध्ये जर पाऊस आला तर ते 80% मध्ये तरी पिकं उपलब्ध होतील. अन्यथा हे संपूर्ण पीक वर्ष वायाला जाईल. काही दिवसात पाऊस आला नाही तर शेतकरी या ठिकाणी पूर्णपणे नुकसान होऊ शकतं शेतकऱ्यांचं. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी देखील देशोधडीला लागण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कॅमेरामॅन प्रदीप भुसेसह गोविंद फुंगे, LS मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर. या पाहिल्या आपण काही सविस्तर बातम्या. आता पाहूयात आत्ताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. राजकीय मतभेदाला विसर पाडणारे अनोखे दृश्य. नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी एकाच मंचावर. व्हिडिओ सोशल मीडियावर बाहेर आहे. मनोजदादा जरांगे हे आमच्यासाठी देव आहेत. देवानं आमच्या गाडीत बसावं ही आमची इच्छा होती, ती पूर्ण झाली. प्रगतशील बागायतदार आणि व्यापारी सुभाष भोसले यांची प्रतिक्रिया. नाशिक फाटा राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरचा मार्ग मोकळा. येत्या 15 दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण होणार. डॉक्टर अमोल कोल्हेंच्या भेटीनंतर गडकरींचे अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश. जळगावातील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात कंत्राटी काम कर्मचाऱ्यांचे 4 महिन्यांचे पगार रखडले. तातडीनं रखडलेले पगार देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील हट्टा येथे मूलभूत सुविधांचा अभाव. 15 ऑगस्टला नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बिराड मोर्चाचा इशारा. वाशीमध्ये घोणसरवाडी रस्त्याची दुरावस्था. खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ त्रस्त. रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. नाशिकच्या बागलांमध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन. मराठा समाजाच्या तरुण तरुणींना लाभासाठी निवेदन. पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याची शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा ही कलंकित ओळख पुसण्याचे सर्व शासकीय दावे फेल. 6 महिन्यात तब्बल 142 शेतकऱ्यांची आत्महत्या. परभणीच्या माणवत पाथरी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच. 2 दिवसांपूर्वी दुचाकी व 4चाकी वाहनाचा अपघात. वाहन चालक किरकोळ जखमी. 8 दिवसांमध्ये 3 अपघात. प्रशासनानं तात्काळ लक्ष देण्याची मागणी. बीडच्या परळी येथे रेल्वे स्थानकावर ऑन ड्युटी RPF जवानाचा दारू पिऊन गोंधळ. समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल. महिलांशी छेडछाड व प्रवाशांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप.
या होत्या आत्ताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.